हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. कसे आहात तुम्ही सगळेजण? नवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला माहिती आहे मी सिरीज सुरू केलेली आहे बखर एका साडीची. याच्यामध्ये मी भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतांची जी खासियत आहे साडीची ती सांगत असते. तर याच्यामध्ये मी अजून एक नवरात्रानिमित्त एक कडी जोडलेली आहे या शृंखलेमध्ये. ती म्हणजे वेगवेगळ्या कवयित्री ज्या आहेत त्यांची एक कविता मी तुमच्यासमोर सादर करते. तर आज तुम्ही बघता आहात मी नेसलेली आहे ही बंगालची खासियत असणारी, पश्चिम बंगालची खासियत असणारी लाल पार साडी. तर दुर्गा पूजा म्हटलं की आपल्याला आठवतं ते म्हणजे बंगालमध्ये केला जाणारा मोठा एकदम जोरदार होणारा दुर्गोत्सव. आणि या दुर्गा पूजेच्या निमित्ताने तिथे सिंदूर खेळासुद्धा खेळतात. सगळ्या ज्या बायका असतात तर त्या सिंदूर खेळा म्हणजे आपल्याकडे जसा रंगपंचमीला रंग लावतात त्याच्याऐवजी कुंकुम अर्चन असं जे म्हणतात तसं कुंकू ह्या बायका खेळतात. कारण हे सौभाग्याचं प्रतीक असतं. आणि हा जो लाल आणि पांढरा म्हणजे थोडासा क्रीम, व्हाईट आणि रेड असं जे कॉम्बिनेशन असतं ना ह्याला लाल पार असं म्हणतात. ही जी साडी असते ना ही बंगालची खासियत आहे. सौभाग्यवती बायका ज्या असतात ज्यांचं लग्न झालेलं आहे ह्या आवर्जून दुर्गापूजेच्या निमित्ताने ही साडी नेसतात. तर ह्याच्यामध्ये दोन रंग असतात. एक असतो व्हाईट जो की पावित्र्याचं प्रतीक असतो, शुद्धतेचं प्रतीक असतो. आणि दुसरा असतो लाल, हा सौभाग्याचं आणि मांगल्याचं प्रतीक असतो. त्यामुळे ह्या लाल आणि पांढऱ्या साडीचं बंगालमध्ये खूप महत्त्व आहे. दुर्गापूजेच्या निमित्ताने आवर्जून बायका ही साडी नेसतात. तर ही जी साडी असते ना तर ही बंगालमध्ये मुर्शिदाबाद ह्या भागामध्ये ह्या साड्या बनतात बऱ्यापैकी. तसं तर बंगालभरच हँडलूम्स बऱ्यापैकी भरतात, विणले जातात तिथे हातमागावरती साड्या. आणि ही साडी मी ॲमेझॉनहून घेतली. ह्याला बरेच एक 4-5 तरी वर्ष झालेले आहेत. तरीही मी या प्रॉडक्टची लिंक इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. ही जी साडी आहे ना ह्याला असे बारीक कोयरीचे असे काठ आहेत. आता तुम्हाला कितपत दिसतंय माहीत नाही पण तुम्ही ट्रायऑनचा जो व्हिडिओ बघाल ना त्याच्यात तुम्हाला ते सगळं नीट दिसेल. आणि याचा पदर जो आहे हा असा पूर्ण भरलेला आहे. कोयऱ्या ज्या असतात ना कोयऱ्यांचं डिझाईन आहे पहा. तर असा भरलेला आहे पदर आणि त्याला हे असे कोयऱ्यांचेच काठ आहेत. दोन्ही बाजूला सॅटिनची ही बॉर्डर आहे, रेड कलरची जी बॉर्डर आहे. पार म्हणजे बॉर्डर बरं का, लाल पार म्हणजे लाल बॉर्डर असा अर्थ आहे त्याचा. तर दोन्ही बाजूला अशी लाल रंगाची सॅटिनची अशी बॉर्डर आहे. ही साडी आर्ट सिल्क या प्रकारामध्ये आहे. त्यामुळे ही चांगली चापून चुकून अशी बसते, अजिबात फुगत नाही. बायकांना काय हवं असं माहिती आहे का, साड्या चांगल्या बसल्या पाहिजे, चापून चुकून बसल्या पाहिजे. त्या फुगणाऱ्या असल्या तर बायका अनकम्फर्टेबल होतात. म्हणून सांगते की ही साडी चांगली चापून चुकून बसते, बंगालची खासियत आहे. आणि त्याच्यावर मी हा लाल रंगाचाच एक माझ्याकडची माळ होती ज्याला मी हे कस्टमाइज करून घेतलेला आहे. एक गोंडा होता त्या माळेचा मागच्या बाजूला जो पुढे कस्टमाइज करून आणि पेंडंट लावलं आहे त्याला. आणि ही लाल पार जी साडी असते तर देवीच्या ह्याला ही देवीला नेसवलीसुद्धा जाते. आणि सगळ्या बायका ज्या असतात त्या मानतात की मांगल्याचं आणि सौभाग्याचं प्रतीक ही साडी असते. गरोड सिल्क म्हणजे गरड सिल्कचाच एक प्रकार असतो. याच्यामध्ये ही साडी बऱ्यापैकी बनवली जाते. बंगालमध्ये अतिशय फेमस आहे. लाल पांढऱ्या ज्या बांगड्या असतात ना शाखापोला, त्याच्याबरोबर आता माझ्याकडे शाखापोला नाही आहे पण शाखापोला, लाल पार ही साडी आणि हे काही ज्या गोष्टी असतात ह्या बंगाली बायकांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा गोष्टी असतात. तर ही लालपार साडी मी आज तुमच्यासमोर सादर केली, बंगालची खासियत असणारी. तुम्ही ट्रायऑनमध्ये पूर्ण साडीचा व्हिडिओ बघालच. त्यामुळे मी आता हे जे आहे जेवढं शक्य आहे मला दाखवणं तेवढं दाखवते आहे. याच्यावर मी हे जे ब्लाऊज घातलं आहे ना हे रेने कंपनीचं ब्लाऊज आहे. याला मागे हे पहा असं एम्ब्रॉयडरी आहे आणि एक कटआउट आहे छोटासा. आणि समोर पण एम्ब्रॉयडरी आहे एका बाजूला. मला ना पांढऱ्या रंगाशी मॅचिंग असं ब्लाऊज हवं होतं म्हणून मी हे ब्लाऊज घातलेलं आहे. नाहीतर जनरली लाल ब्लाऊज घालतात त्याच्यावर, पण मला हे कॉम्बिनेशन जे होतं ना रेड असं पिंकिश थोडंसं ऑफ व्हाईट तर ह्याच्यावर हे मॅचिंग वाटलं म्हणून मी हे असं कॉम्बिनेशन केलेलं आहे. तुम्हाला हा लुक कसा वाटला ते ट्रायऑनमधला मला नक्की सांगा. मला आवडेल ते ऐकायला तुमच्याकडनं.
तुमच्याकडे कोणाकडे ही गरड किंवा लालपार किंवा पांढरी लाल कॉम्बिनेशनमधली साडी आहे का? ती असेल तर आजच्या रंगाच्या दिवशी म्हणजे पांढरा रंग ज्या दिवशी आहे त्या दिवशी ही साडी नक्की नेसा. तुम्हाला खूप छान वाटेल, कारण देवीचे वेगवेगळे जे रूपं असतात, देवीचे जे वेगवेगळ्या साड्या नेसवल्या जातात त्यानुसार आपण ह्या साड्यांचे व्हिडिओ करतो आहोत. तर वेगवेगळ्या रंगांच्या साड्या आणि त्यातल्या त्यात प्रांतांची जी खासियत आहे ते सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून सांगा, मला ऐकायला नक्की आवडेल. तर आजच्या ह्या शृंखलेमध्ये मी जे तुम्हाला सांगितलं की आपण साड्यांचा तर प्रकार वेगवेगळे बघतोच आहोत, त्याबरोबर आज नवीन नवीन ज्या कवयित्री आहेत, म्हणजे ज्या 9 कवयित्री आहेत, नवीन कवयित्री नाही, कवयित्री जुन्याच आहेत, पण ज्या 9 कवयित्री आहेत त्या 9 कवयित्रींची एक कविता सादर करण्याचा माझा प्रयत्न असतो या सगळ्यामध्ये. तर आज तुम्हाला सगळ्यांना माहिती असलेल्या रोहिणी निनावे ह्यांची कविता आहे. रोहिणी निनावे ह्या मालिकेच्या लेखिका आहेत. वेगवेगळ्या मालिका त्यांनी खूप मालिका लिहिलेल्या आहेत. मराठी मालिका विश्वामध्ये त्यांचं स्थान अतिशय आढळ आहे. रोहिणी निनावेंनी वेगवेगळे गाणे लिहिलेले आहेत, काही चित्रपटांच्या कथा पटकथा पण त्यांनी लिहिलेल्या आहेत. तर अशा रोहिणी निनावे ह्या एकदम सर्वगुण संपन्न अशा लेखिका आहेत. तर त्यांची एक कविता माझ्या वाचनात आली. मुळात स्त्री जी असते ना, घरातली कोणीही असो, म्हणजे आजी, आई, काकू, मामी, मावशी, आत्या, सगळ्या स्त्रिया ह्या काही ना काही आपल्यावरती संस्कार करत असतात. पूर्ण घरावरती संस्कार या सगळ्या जणी करत असतात. तर त्याच्यामध्ये मुलीसुद्धा कुठेही मागे नसतात. एखाद दिवशी बाबाचं जर काही चुकलं तर मुलीसुद्धा पटकन बोलून जातात, बाबा असं नाही करायचं. तर मुलीसुद्धा बाबांवरती संस्कार करत असतात, भावांवरती संस्कार करत असतात. तर अशी संस्कार ही एक कविता मला सापडली. हे बहुधा मालिकेचं शीर्षक गीत सुद्धा असू शकतं, मला फारसं माहिती नाही याच्याबद्दल. माहिती असेल तर नक्की सांगा. तर मना घडवी संस्कार ही ती कविता आहे. मना घडवी संस्कार, तेज स्पर्शाने दूर होई अंधार, जैसा मुळांचा वृक्षास असे आधार, शिल्पास आकारी जैसा शिल्पकार. मना घडवी संस्कार, मना उद्धरी संस्कार, मना भूषवी संस्कार, मना तेजवी संस्कार, मना आकारी संस्कार, मना आधार संस्कार, मना घडवी संस्कार. मना नीती दे संस्कार, मना शांती दे संस्कार, मना बुद्धी दे संस्कार, मना सिद्धी दे संस्कार, मना शक्ती दे संस्कार, मना घडवी संस्कार. मनाचे ऐश्वर्य संस्कार, मनाचे सौंदर्य संस्कार, मना आदर्श संस्कार, मना सद्भाव संस्कार, मना विवेक संस्कार, मना घडवी संस्कार. किती छान थॉट आहे ना. मनाचं सौंदर्य हा संस्कार आहे, मनाचा आदर्श हा संस्कार आहे. त्यामुळे अशी संस्कार क्षम जी पिढी आहे ना, ही ह्या सगळ्यामधनंच निर्माण होत असते. आजूबाजूचे सगळे लोक तुमच्यावरती काही ना काही शिकवण देत असतात, तुम्हाला काही ना काही संस्कार करत असतात आणि त्यामधनं ही जे आदर्श नीतिमूल्य असतात ते पुढच्या पिढीकडे असे पोहोचवले जातात. तर आजची ही रोहिणी निनावे यांची कविता मी तुमच्यासमोर वाचली. तुम्हाला ही कविता माहिती आहे का? असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्याकडे कोणाकडे लालपार साडी आहे का? आणि बखर एका साडीची हे जे मी सेगमेंट सुरू केलेलं आहे याला सगळ्यांनी खूप मनापासून प्रतिसाद दिलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना साड्यांबद्दल उत्सुकता आहे, साड्यांबद्दल प्रेम आहे आणि म्हणून मला तुमच्याशी याबद्दल बोलायला आवडतं, तुमच्याशी कनेक्ट व्हायला आवडतं. तर हा प्रतिसाद असाच कायम असू द्या. धन्यवाद मनापासून. बघत राहा शेवटपर्यंत. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला ट्राय ऑन पाहायचा आहे. त्यामुळे मीना लदवैत या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहतील. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. मीना लदवैत.